नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं अजून एका कोकणातल्या नवीन व्हिडिओमध्ये. कोकणातल्या व्हिडिओमध्ये बोलतोय कारण आता कोकणातून सुरुवात करतोय. कारण आता आपण चाललोय मुंबईला. आता वाजले 6:45 आणि 7चं टार्गेट होतं निघायचं. सो लेट झालंय, 7:30 पर्यंत निघू आता. तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला भेटणार आपला गिरये ते बदलापूरचा प्रवास. तर ट्रॅव्हल मोड ऑन झालेला आहे आपला. सो आता निघतो थोड्या वेळाने. तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला भेटणार गोवा हायवेचा प्रवास आणि गोवा हायवेचा अपडेट पण देण्याचा प्रयत्न करेन. बघू कुठपर्यंत रस्ता झाला आहे. आता येताना बघितलं तेव्हा संगमेश्वर आणि लांजापर्यंत रस्त्याचं काम चालू होतं. बाकी आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये कंप्लीट झालं आहे. त्याच्यापुढे हातकांब्यापासून पण बऱ्यापैकी चांगला आहे. पुढे पेननंतर थोडा फार काम चालू आहे. सो आजचा व्हिडिओ कुठे स्किप करून का शेवटपर्यंत बघत राहा. चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. चला झाला रेडी, ड्रायव्हर रेडी झाला का? पप्पा मोबाईल कुठे पप्पा तुमचा? चार्जर घेतला नाही फक्त, चार्जर घेतला नाही फक्त. आता झाले. चला आता अरे राव सकाळी भूक लागली. बाय. कुठे गेला खोली? बाय. पप्पी दे. बाय. चला 10 मिनिटं लेट आहे. 10 मिनिटं लेट आहे. रुमाल विमाल सगळं घेतलं ना? चावी घेतलं ना गाडीची? परत येईल तर नाही तर परत पेपर, गाडीचे पेपर गाडीतच आहेत ना. आता एकदा हरका मागे होतं लागत आहे ना. आंबे देऊया आपण. आंबे द्यायचे जातो. एक एक वाटत जायचा. आंबे दिले. आंबे आणि फणस वाटत जायचं. लायसनची गरज नाही. आंबे द्यायचे. अय परी चल. चालला काकू काय का आला मग कोणा? अर्गी मग तू कधी येणार? लेट येणार आहे. चल गे काकू. काय तो खलबत्तो ठेवतो. काय ठेवतो की एक गाडी खाली चालली. ती पण हयाच घेऊन यायची ना गाडी. ती पण गाडी म्हटलं हेच घेऊन यायची ना. सामान भरून गेला. तर रेडी झाली आता गाडी पण आणि आम्ही पण. सो 6:15 झाले. निघतो आता. चला ते अवघड तो येलोच नाही ना. आतमधून ना. आता अभिषेक आता काय ना काय पाठवत राहतस ना. नको आता ही बॅग थांबा जरा मला. तुम्ही बसा. तुम्ही कुठं गाडाकडे? मी बसतोय तिकडून. दरवाजा तर लावा पहिला. फोन लावा. काय सांगता? त्याचा बाप्पा चला गणपती बाप्पा मोरया. मंगल मूर्ती. बाय. स्वप्न बघतोयस गार्गी तू? स्वप्न आम्ही आधी झोपलोय.
पाणीला टाकीत चढतं काय बघा. ए पाणी चढलं का सांग टाकीत. बाय. नाही तर मोठं आहे मग काय. चला तर आता आपल्या प्रवासाला सुरुवात झालेली आहे. आणि सकाळी सकाळी पाऊस पण पडलो वाटतं. गरम नाही होणार. सीएनजी पप्पाचा शोध. आता सीएनजी शोधत जाऊचं काय काय काय. सीएनजी मध्ये जास्त वेळ जातो सीएनजी गाडीला. नाही तर बरोबर होता नाही प्रवास. ही आपली शाळा. आम्ही आलो ना 12:30. तेच सांगतो. सीएनजी मुळे जास्त वेळ जातो. पेट्रोल असलं तर 10 तासात येऊ पडतो. तर आता आपण आंबेरी मार्गे चाललोय टुवर्ड्स राजापूर. सरळ आपला तरळा. इकडे गणपतीपुळे, रत्नदुर्ग किल्ला, पावस. दोघं दोघं वाघ येत आहे. ते बघ वाघ. वाघ बघ बाप्पा. एकमेकाला मागे लागले. माडबन चौपाटी, आंबेरी. महाराष्ट्र पोलीस कायच. आहे बघ. बोरवली विजयदुर्ग. हे नवीन गाड्या आल्या मस्त 2x2च्या. इकडनं येणारी बरी आहे. एसटी बंद केल्या सगळ्या. चालू एसटीच आहे ती. नवीन गाड्या BS6 आले. ते 2 आहेत वाटतं विजयदुर्गकडे पण. आता जुन्या गाड्या पण आहेत. हे लोकलला, हे लॉंग रूटला. तेव्हा साई पूजा पण नेली. आंबेरी ब्रिज. फिशिंग चालू आहे. फिशिंग ब्रिज वर ना फिशिंग आहे. काहीतरी खाली माशा तो लिहिला होता. आता झालो असत 6 वाजता झालो असतो. हळू. पावस 60, रत्नागिरी 73. कात्रा देवीच्या इथे पोहोचलो आता आपण. आणि लेफ्ट गेलं की पावस, रत्नागिरी. आपण राजापूर मार्गे चाललोय. राईट. इकडे बघ हवावाला काय असाच पण त्या साईडला असं. तिकडेच बघूया हायवेला. आपल्याला भेटून जायचंय बाप्पा. साई तन्मय पण दुसरी. जर शॉप आहे 2 सेकंदाच्या अंतर. हे काय 2 सेकंदाच्या अंतर आहे. हे काय याचा. हा जवळ तर होता. हा ना. फक्त त्याला पुढे जायचं लागला. हायवे आला आता. गोवा हायवे.
नेक्स्ट टाइम आता भेटला पाहिजे. मेन गोष्ट आता सीएनजी बाकी कारचं जाऊ. पुढे गेले राजापूर 8 किलोमीटर. हा मग 3 किलोमीटर आहे. मला म्हटलं राजापूरवरून किती गेलं? मुंबई गोवा हायवेला लागलो आता. राईटला पणजी, इकडे लेफ्ट मुंबई, लेफ्ट हातिवले. हातिवले तैसूनच जाऊ परवाडला असतं. तैसून नाही, तो समोर रस्ता होतो ना तो नेवळीला जाता डायरेक्ट त्या ब्रिज जवळ. शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराज ज्ञान मंदिर आहे ते. तर आता 8-10 झाले. 1 तास लागला इथे आपल्याला हातिवलेला पोहोचायला. आता आपल्याला सीएनजी बघायचं आहे राजापूरला, भंडारवाडी. इथे आलो असतो त्या रस्त्याने. बरोबर असं म्हणून हे आहे जैतापूर. डोंगर टिटा. डोंगर टिट्यावरून येतो. हा इथून गेले आपण. हा राजापूर रेल्वे स्टेशन इकडेच आहे. रेल्वे स्टेशन कुठे? हे काय दाखवत आहे रस्ता. ते काय तिकडे दाखवले नव्हतं. आता इकडे आतमध्ये त्या रस्त्यात. इकडे आहे ना त्या रस्त्याला. इकडे या साईडला. सिंधुदुर्ग, राजापूर, हातकांब्यापर्यंत हा चांगला आहे रस्ता. वाकेड इकडे काय ब्रिज बांधू जोगी. इकडे जायला क्रॉसिंग. अम्मा अम्मा गोरवांचा काही खरा नाही. कधी रात्रीची आहे रस्त्यावरच बसलेली असतात डोर. या रस्त्यावर मग बाजूला काय आहे, रेलिंग नाही काय नाही, डायरेक्ट येतात रस्त्यावर. हातकांब्यापर्यंत फुल आहे. पूर्ण काम झालंय रस्त्याचं. गाड्यांना क्रॉस करायचं आपल्याला. हा का? पुढे जायला जायचं नाही. हा सीएनजी वाले त्यांच्या पुढे राहायला पाहिजे. हे नंबरच आहे ते सगळे. हे सगळे नंबर आहेत आपल्या. पुढे जाणार ते ना. भाई पण होता वाटता पंपून. पंप सुद्धा पाहिजे, त्याच्यात गॅस पाहिजे. गॅस पाहिजे. इंडियन ऑइलचा पेट्रोल पंप आहे पण इकडे पण सीएनजी अवेलेबल नाही. सो आता हवा भरायची तर हवा भरून घेतो. कधी येणार काय बोलला नाही. मग काय उभे कशा रावले. विचारतो बबली होते मागून त्याला तरी नंबर भेटला. नंबर घेतला का? हवा भरायला पण लाईन आहे. एवढ्यात पुढे गेला असता. काय बोलतो? नायट्रोजन आहे भरू पण ते काढायला लागेल पहिला. वेळ लागत. आवाज बरी येते. एव्हा मग इकडे घे. सीएनजी नाही ती नाही, हवा तरी भरून घेऊया. लांजा आलाय आणि हे बघा रस्त्याचं काम इकडे पासून चालू आहे. आता लांजापर्यंत झालेलो आपल्या सिंधुदुर्ग ते लांजा. आता गेलो तिथे. अजून एक पुढे आहे वाटतं लांजाचा. आहे लांजाचा पुढे. आपण याच्या पुढे भरलेला पप्पा. तो हातकांब्याच्या अगोदरचा असेल. मग हातकांब्याच्या नंतर आहे.
हा तोच म्हणजे अगोदर इकडनं अगोदर इकडे येताना नंतर हे लांब आहे ना. हा इकडचं काम चालू आहे अजून. ब्रिजचं काम चालू केलं नाही. कधी संपवतील माहित नाही. अरे बोलतात यावर्षी पूर्ण होणार. आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातलं झालंय पटापट. इकडे रत्नागिरी जिल्हा आणि रायगड जिल्ह्यामधलंच काम जास्त. मुळे घ्यायचे तसरे डेपो सगळे डेपो पण कोसळलेले आहेत सगळे. गाड्या असे आहेत. थांबा जरा थांबा. पिलर झाले 3-4 नाही बरेच झाले. मेट्रो बनते. मेट्रो नाही तर ब्रिज आहे ओव्हर ब्रिज. मुंबई मेट्रो लिहिली आहे बोर्डवर. अरे हा मेट्रो लिहिले. मग ते तिकडची बोर्ड आहे इकडे आणला नसती. हा डेपो इकडून आता हातकांब्यापर्यंत असाच आहे रस्ता. मधी थोडा एक पॅच झालेला आहे. पिलर झालेत बहुतेक सगळे ना. पिलर बहुतेक झाले. रायडर आहे गोवा 08 BMW. पुढे असेल. आम्ही पण आहो युट्यूबवर. तुझ्या मागचं सस्ता युट्यूब गेला आता 60. आता नाव पण नाही दिसत. हे ट्रॅफिक वाला. इथूनच पुढून आहे ना तो शॉर्टकट. तो छोटा रस्ता तो याला वार पडतो. संगमेश्वरच्या पुढे वार पडतो. CNG भेटा असं जाऊ शकलो असतो. कोणी CNG देतं का? CNG स्टाईल्स बनवतात. चला इकडे काय CNG भारत पेट्रोलियम. हे बघ इकडे 1 नंबर पुढे गेला. त्याची बारकी गाडी होती मग कटकन टर्न मारला. तू असा तिकडनं टाकून अशी करायला पाहिजे. तिथं गाडी होती ना थांबायला. तो आपल्या मागेच थांबला असता. मग लाईन भरपूर आहे. अर्धा पाऊण तास जात आहे. CNG आहे का? स्टॉक बघून ये किती आहे. काय बोलता तो हात दाखवता कोणतो नाही म्हणता की काय. थांबल्यासारखा भेटत तरी हवा. बाकी काय नाही. बोलू का त्याला पुढे लावतोय गाडी तरी. झाले पटापट भरतच वाटतं. पुढे जाऊन बोलूया. अर्ध्या तासाच्या वेटिंग नंतर आपल्याला फक्त 3 किलो CNG भेटलेला आहे. पुढे आहे त्याच्यावर बघू. भेटला तर तिथे भरूया. आता भेटल्या तिकडे भरत जायचं.
लागला 10 मिनिटं जीवाक भेटलो आपणा का गॅसवर गॅस भेटली खानू तर आता परत एकदा इथे थांबलो आपण CNG भरायला निवडी आणि या इकडे CNG आहे आणि लाईन बघा CNGची इकडे हायवे पर्यंत लागला आपला 25 नंबर आहे आपला गाडीचा आणि इकडे प्रेशर पण चांगला आहे म्हणजे 210 प्रेशर दाखवतो आणि इकडे CNGचा टँकर पण आलेला आहे तो खाली होतोय सो इकडे आपल्याला फुल CNG भेटेल नंतर मग डायरेक्ट आपण चिपळूणपर्यंत पोहोचू शकतो चिपळूण संगमेश्वरला पण आहे पुढे बघूया वेळ किती लागतो आता 10 मिनटं होऊन गेली आपण नाश्ता वगैरे करून घेतला आहे सो अजून किती वेळ लागतो बघूया इथे पटापट होतो आहे अरे एक लाईन रिक्षाची पण आहे त्याच्यामुळे थोडा वेळ लागतो पण प्रेशर चांगला असल्यामुळे 5-2 मिनटात गाडी पूर्ण सो स्टे टून 12:20 झाले 10 गव्हा झाला ना बरोबर 2 तास लागले 5 किलोमीटर संगमेश्वर गणपतीपुळे आता ड्रायव्हर सांग की ज्या 2 तास त्यांनी कव्हर केला तो पुढे गेला असं तो लहानच्यातून त्याने आतमध्ये टाकला म्हणून ते गेला आता इकडे भेटलो असतो बरोबर त्याच लाईनीत असतो हो अरे 25 गाड्या मोजल्या ते 25 होतच नव्हते किती वाजता जास्त गाड्या होते वाटतं काउंटिंग मध्ये मिस्टेक झाली एक तर तापूक पण लागला हो तारवेवाडी तांगेवाडी तारवेवाडी एकत्र इकडे तारवेवाडी तिकडे पण दोन्ही तिकडेच आता गणपतीपुळ्याचा फाटो येलो तिथे हा पुढे मला तिकडनं जॉब परवडला नसता दोनशे 300 मीटरचा पॅच चांगला त्याच्यानंतर इकडे ऑफ रोडिंग घाटातलं फक्त चांगलं झालं वन वे मच्छी घेऊची आहे सुकी आहे वली पण मिठातच टाकून ठेवला नाही दरोडा हायवन ब्रिजचं काम चालू ब्रिज वरती गेला हा बघा इकडनं आहे तो मार्लेश्वर हा इकडे वार पडला असेल तो आलं नाही इकडे संगमेश्वरची हद्द देवरू मार्लेश्वर 43 कोल्हापूर 125
किती वाजले? पुणे 295. हा ते तो बबलू तो पुढे निघाला. इथेच ना तो. हा इथेच आहे. तो आला नाही ना अजून बाहेर यायचा. आग लागली वाटतं. लावली की लागली काय जाळायला होता. शेतात लावलेली असेल हे काय भाजावळ करतायत. त्याला जातो टँकर. बाजूला नदी आहे. जळली सगळी झाडा. शेतात लावलेली असेल ती. भाजावळ करत होती असती. घर पण आहे का इकडे. आंबे म्हणजे ती शेतात लावलेली असतात. पसरली. ट्रॅफिक लागलाय. काय प्रॉब्लेम आहे काय माहित नाही. संगमेश्वरच्या अगोदर आहे 3 किलोमीटर. स्वाद हॉटेलच्या पुढे आलो. आणि भयानक ट्रॅफिक. मगाचपासून ते दाखवत होता येलो. पुढे एकच साईड चालू आहे. काय झाला. एकच साईड चालू आहे. काम चालू आहे. काम चालू आहे त्याच्यामुळे वन साईड चालू आहे. वन साईड संडेची कामं काढतात बरोबर. आणि ते पण एकच गाडी पुढे. आता हे संगमेश्वरला तिकडे चालू असेल ते ब्रिजच्या इकडे. हा मी आलो तेव्हा मुंबईवरून आलो ना तेव्हा पण तिकडेच हे होतं. ते ब्रिजच्या इथे काम करतो. झाला सीएनजी वरती 2 तास आणि आहे किती तास जातो माहिती. हे पण ऐकणार नाही. ते बघ एकदम चिकटवून चालले. त्यांचा वाकडा तिकडा करतात आणि मार तर हे ते आला पुढे काय ते कुठचं वाटेल ते. गणेश कृपा मोदकवाला. गणेश कृपाच्या इथेच आहे मागे. थांब रे थांब. तर संगमेश्वरला फुल ट्रॅफिक लागला आणि ट्रॅफिकचा फायदा घेऊन आपण गणेश कृपाचे मोदक घेतले. आणि जवळजवळ 2-3 किलोमीटर ट्रॅफिक आहे. म्हणजे जो संगमेश्वर डेपो आहे ना तिथपर्यंत ट्रॅफिक आहे. मी पुढे चालत आलो. मोदक घ्यायचे होते म्हणून. गाडी आपली मागे आहे. सिंगल लेन चालू आहे. पुढे एक पिलर आहे त्याचं काम चालू आहे ब्रिजच्या इथे. सो किती वेळ लागेल काय माहीत नाही. आणि ऊन तर जबरदस्त लागतं. फुल ट्रॅफिक आहे फुल. इकडे आता सावळीत थांबूया. इकडे मस्तपैकी नदी. आला वाटतं दोन्ही साईडने ओपन झाला. त्याला इंडियाचा कलर कनेक्ट केला आता दोन्ही. इकडे वारले पेंटिंग आणि तिकडे इंडियाचा फ्लॅगचा कलर. स्पीड लिमिट 30. किती सेकंद लागतात भाऊ. झाला पूर्ण. लाईटी लागले. कसेडी घाट बायपास.
मागच्या मला काय 10 मिनिटं लागतात वाटतं है ना? 10 मिनिटं लागतात ना किती? 10ला संपला वाटतं. अर्धा तास घाट उतरायला लागत चढायला. झाला पूर्ण काम. 1.5 मिनिटात कशाडी घाट फिनिश. तिकडे उलटा आहे, तिकडे त्या साईडला वारले बिल्डिंग आहे, इकडे इंडिया. अच्छा अरे हा. ये दे मोदक खोपोली पाली काय संपला हे खा. हे काय ना अर्ध जातो त्यांच्या वाटणे तो. तर आता माडच्या अगोदर 4-5 किलोमीटर थांबलोय इकडे CNG भरायला. इकडे पण लाईन आहे, पण महानगर गॅस आहे इकडे. प्रेशर पण चांगला असतो आणि फटाफट होतं, कारण प्रॉपर CNGचा पंप असला तर काय प्रॉब्लेम येत नाही, कारण 2-4 हे असतात त्यांचे नोजल. आपण मागे रत्नागिरीला भरला तिकडे एक रिक्षा झाली की एक गाडी असा प्रॉपर म्हणजे हे आहे गाड्यांसाठी वेगळा, त्याच्यामुळे इथे फटाफट होईल. आता मागेच आपल्या गाडीनंतर किती गाड्या लागल्या, 4-5 गाड्या लगेच लागल्या, लगेच लाईन वाढते. तो आता वाजले 4 आणि मी ड्रायव्हर सीटवर बसलोय. चिपळूणला बसलो होतो, मध्येच परत उतरलो बोगद्याच्या अगोदर. नंतर अक्षय बसलेला, परत बसलो, जरा पाय मोकळे करायला गेले. पुढे किती लाईन आहे ते बघायला गेलं. बघू इथे किती वेळ लागतोय, तरी अर्धा तास जाईल इथे. सो नंतर आता डायरेक्ट मग अक्षय बोलतो खोपोलीला व्हायचं. सो चला स्टे ट्यून. वर बघतोय जरा जास्त व्हिडिओ घेतो. ऑफिस करून ठेवलंय की हो, वरती बाल्कनीत ठेवली आहे त्यांनी माहिती ना. ट्रॅफिक स्लो होता बापूसाठी हळूहळू जातो. लक्षात ठेवली अक्षय तुझी जागा. तिथं ते मागचं लवकर गाडी 800 आहे ती. मानगावचं ट्रॅफिक लागलंय, मानगाव. वाजले 6. लोकेशन पाठवलं. तर नमस्कार मित्रांनो, आजचा दुसरा दिवस आहे. काल रात्री उशिरा पोचलो आपण मुंबईला, बदलापूरला. सो त्याच्यामुळे व्हिडिओचा एंड करायचा राहून गेला, कारण आपल्याला मानगावला खूप भयंकर ट्रॅफिक भेटलं. तर त्याच्यानंतर मी पुढे काही व्हिडिओ केलाच नाही, खूप कंटाळा आलेला. सो तिथून व्हिडिओ स्किप केला आणि आपण मानगाववरून राईट टर्न घेऊन आतल्या रोडने आलो, पाली रोडला. आणि तिकडे रस्ता थोडा मिस झाला, त्याच्यामुळे मागे पुढे झाला अजून 15-20 किलोमीटर, त्याच्यामुळे अजून अर्धा तास वाचला. मध्ये पाऊस पण पडला, सो त्याच्यामुळे खूप कंटाळा आलेला. आणि पोचलो आपण बदलापूरला 10:30 वाजता. आणि CNG गाडी असल्यामुळे CNG पंपावरती खूप वेळ जातो. आपला निवळीला जवळजवळ 2 तास गेले. त्याच्यानंतर आपण पुढे माडला भरलं, तिकडे पण अर्धा-पाऊण तास गेला. पण तिथे जे महानगर गॅसचे पंप आहेत तिथे प्रॉपरली म्हणजे सगळे CNG पंपच असतात, त्याच्यामुळे तिकडे प्रेशर पण चांगला असतो आणि जास्त पंप असल्यामुळे, नोझल्स असल्यामुळे तिथे जास्त असा वेळ लागत नाही. एक गाडी 5-7 मिनिटात गॅस भरून होतो CNG. सो त्याच्यामुळे खूप कंटाळा आलेला. CNG गाडी असल्यावर तुम्हाला टाईम वेस्ट होतोच. कॉस्ट कटिंग करायची असेल तर. पेट्रोल असला तर आपण 9 तासात पोचतो आपल्या
बदलापूरला किंवा गावाला जाताना एवढा कंटाळा येत नाही, पण मुंबईला जाताना कंटाळा येतो. सो त्याच्यामुळे नंतर व्हिडिओ पण काही केला नाही. सो तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला या व्हिडिओमध्ये की आपला प्रवास कसा झाला गिरी येथे बदलापूर. तर आता इथेच आपला व्हिडिओ स्टॉप करूया आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टाटा, टेक केअर.